मजा घेत बसली ती. मॅचची मजा घेतली आपली प्रेक्षक मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. ओ पहिलाच बॉलवर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. हो महत्वाची विकेट आल्या, कोंडी केल्या. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूने मागील मॅच मध्ये 42 धावा केल्या होत्या त्या खेळाडूला भोपलाही फोडू दिला नाही. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. अरविंद मस्कर बॅक टू पवेलियन. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना. बेलदरवाडी टीमला फलंदाज होईल आउट. सुरुवात करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे देखील असफल राहिले अरविंद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालेत. चेतनला प्राचार्य करण्यात आलाय. चेतन आणि अभि ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो पुढचा बॉल इलेचा. इथे देखील मोठा फटका आलाय. हो 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 खतरनाक बॉल चाललाय. टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी अभि मस्करच्या बॅट मधून षटकार. अरविंद मस्कर जरी आउट झाला असला तरी मला फरक पडणार नाही, हेच तो मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. आणि इथून चांगला खेळ करेल यात मात्र आता पूर्णपणे टीमला आता अपेक्षा असेल आणि असाच खेळ होत राहू हीच आपण देखील. निलेश देखील चांगला गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर त्यांनी देखील महत्वाची विकेट काढली आणि त्यानंतर मग पुढच्याच बॉलवर जो अरविंद मस्करचा छोटा बंधू अभि मस्करने बारी बारी सबकी बारी एक तुम्हारी तो एक हमारी हेच सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे देखील पडल्यानंतर पाठीमागे चालला लॉंग स्टॉप. रिझन कडे प्रोटेक्शन आहेत. येतात बॉलच्या मागे शॉट थर्डमॅन कडून वेगाने आले आणि तिकडे एक धाव येत असताना पाहायला मिळतोय. आणि या 1च्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं. पूर्णपणे आपण पाहतोय दोस्ती चषक 2026चा थरार आणि त्या स्पर्धेला घेतलेली संपूर्ण मेहनत. पहिलाच बॉल आणि थ्री स्लिप घेणार हा बॉल पंचांनी हेरलाय. व्हाईट बॉल घोषित केलाय आणि अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आला इकडे. अशा धाडणीचे बॉल फेकले गेले तर गोलंदाजाला नो बॉल देखील घोषित दिला जाईल. मात्र योग्य टप्प्यावर बॉल पडल्यानंतर लेन बॉलचा वापर, त्यानंतर थोडं घाई करा, पास घ्या. 11 वाजून 13 मिनिटं झालेत आणि आतापर्यंत जर पाहायला गेला ना तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कालंबावाडी आणि त्यांच्या विरोधात कालंबा देवस्पोर्ट खिरवडे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस केला जाईल. आमच्या कॉम बॉक्स मध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आपण पाहतोय राज पाटील यांना आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या लगेच त्वरित टॉससाठी. जास्त वेळ घेऊ नका. स्पर्धा महत्वाची आहे, वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. त्याचमुळे षटकांमध्ये देखील कपावत करण्यात येईल, अन्यथा आपण टाइमवर हजर राहिले नाही तर. हो इकडे देखील चांगला बॉल व्हेरिएशन दाखवतोय. पहिल्या षटक निलेश चर्चेत राहिलं. जरी विकेट बाद केल्यानंतर देखील मोठा फटका आला, त्यानंतर देखील धावसंख्येला अंकुश लावलाय. ही सोपी गोष्ट नाहीये. आज आपले सुभाष भाऊंना देखील पाहतोय, त्यांची देखील मेहनत, अनिल भाऊंची देखील मेहनत, हे देखील नाव चर्चेत राहिले. दोस्ती 11 उपवले कदमवाडीचा आपण थरार या मैदानात अनुभवतोय. रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यामध्ये कामोठे गाव आणि या कामोठे गावाचा इतिहास देखील अगला वेगळा राहिला. याच गावाने रायगड टीमसाठी रायगडचा वेल फिनिशर ज्याला म्हटला जातो बारक्या कांबलेला, त्याचमुळे रायगड टेनिस बॉल क्रिकेटचे आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर एक उदयमुख चर्चेत असणारा खेळाडू आपण रोशनला देखील पाहतो. त्यामुळे इकडे देखील मजा येईल. आजचा दिवस चर्चेत राहणार आहे. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे आणि वारणा मोरणा क्रिकेट म्हटलं की नेहमीच चर्चा राहिल्या. आणि चेतन भाऊ पाटील यांचं देखील आगमन झालं. भाऊ या आपलं देखील सरस स्वागत आहे.
पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या 11. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विशाल. चांगला खेळाडू आहे हा देखील. हो, पडल्यानंतर नाकाच्या समोरून जाणार हा बॉल टेक ऑफ झाला. परफ्यूम डिलिव्हरी. काय बॉल हाताला. 1 फॉर दी ओव्हर असा इशारा येतो विजय बालाजी सरांचा. ओ ऑफिशियल पंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी मॅन फ्रॉम डेरवली. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनोद भगत सर मॅन फ्रॉम जुहू गाव नवी मुंबईचे ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर पनवेल परिसरातील अंपायर आपण पाहतोय विजय बालाजी सरांना. ओ आपटी बार बॉल इकडे फटका लाजवाब आहे. क्लासिकल क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका बॉलला पाठवला आउट ऑफ द पार्क. यूज इट षटकार. कमालीचा खेळ. पहिल्या मॅच मध्ये अरविंद म्हस्कर बरसला होता. आता दुसऱ्या मॅचला अभि म्हस्कर बरसतोय. आणि त्याचबरोबर वाडना मोरनाचं आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं असे दमदार व्यक्तिमत्व चेतन भाऊ पाटील यांचं आगमन झालं. या वेलकम ऑफ देखील सहर्ष स्वागत आहे. पुढचा बॉल इकडे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उत्तर नाहीये. चांगला बॉल चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय. विशालचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. जरी षटकार आला त्यानंतर देखील अभि म्हस्करला शांत ठेवलंय. हे सोपी गोष्ट नाहीये. कारण का अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही रबर बॉल टेनिस बॉल अशा स्पर्धा आपण सातत्याने खेळत आलो आहे, मात्र रबर बॉल मध्ये थोडंसं वेगळं करायचं असतं. बॉल आणि बॅटला थोडंसं कनेक्ट करायचा प्रयत्न असतो. इकडे देखील व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त स्वरूपात सिंगलने भर आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या हळूहळू पुढे वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवर. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. हो 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 खतरनाक. आणि बॉलला पाठवलंय सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चेतन भाऊ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीम एका बाजूला खिरवडे आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ कलमवाडी या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. आज अभि एका बाजूला अरविंद म्हस्करने जलवा दाखवला होता. आता अभि म्हस्करचा जल. हो परत एकदा थ्रू द कव्हर. हो चुकी झाली खरी आणि बॉल देखील फरार. धावा मिळतील 4 चौकार. षटकार चौकारांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. पावसाची अजूनही आगमन होत नाही, मात्र बॅट मधून धावांच्या आता मात्र स्वर निघायला सुरुवात झाली आहे. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 28 धावा. या षटकामध्ये अगदी धावांचा पाऊस पडलाय. विशाल थोडस मागणं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. मात्र इकडे तिकडे चांगलं करावं लागेल या मॅच मध्ये. स्पर्धा महत्वाची आहे. स्पर्धा मानाची आहे. स्पर्धा सन्मानाची आहे. स्पर्धा अभिमानाची आहे. स्पर्धा परंपरेची आहे आणि स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. आणि इकडे मान सन्मान साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात. म्हणूनच तर या वारणा मोरणा म्हटलं की दोस्ती 11 उपवली कदमवाडीचं आयोजन अगलं वेगळं नेहमीच राहिलं. म्हणून तर या गोष्टीची चर्चा होते या स्पर्धेमध्ये. हो परत एकदा पाटी खेळला फटका फाईन लेग आणि लॉंग स्टॉप रिजनच्या मध्ये बॉल पाहायला मिळतोय. आणि चांगला फटका हेरलाय आणि इथे धावा अर्जित केलं. फक्त आणि फक्त एकच धाव येत असताना बॉल मिळते. बॅटची मागणी केली जाते. खऱ्या अर्थानं चांगला खेळ. ड्रिंक ट्रॉली स्टार्टरची टाइम आउट आणि धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 धावा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये जर अशी सरासरी राखली तर धाव संख्या 45-50 पर्यंत जाऊ शकतोय. त्यामुळे चर्चा या देखील गोष्टीची होईल. टॉस साठी या जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल. कलमावाडी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ खिरवडे या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी या.
नवीन गोलंदाज षटक क्रमांक ओ पहिलाच बॉल होता ज्युसी फुल टॉस मात्र लेग स्ट्रिक सोडून चाललाय. अत्रिक मध्ये भर पडेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. सुशांतचं हे षटक शेवटचं षटक आहे. भैरवीचे षटक फेकतोय. मग इकडे चांगली बॉलिंग करावी लागेल सुशांतला. ओ हा देखील अप्परकट खेळण्याचा प्रयत्न कव्हर थ्रू करायचा होता मात्र इथे देखील चांगला डॉट बॉल येत असं पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओ परत एकदा स्लॉट मध्ये आणि बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा येतोय गगन बेदी गगनचुंबी षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली झटपट पटापट 36 या आकड्यावर. कमालीची बॅटिंग धुमाकूल घातला बॅटिंग करत असताना अभि भस्करने. ओ सुरुवात चांगली आहे. रन पहिली फास्ट घेतली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय चेतन. थोडासा दबाव मध्ये थोडस धावताना थोडासा थकवा जाणवायला लागलाय आणि त्याच 2 धावा. क्रिकेटचा जुनून क्रिकेटची जिद्द आणि याच मुलं मैदानच्या आतमध्ये देखील काय बॅटिंग करतोय. थैमान घातलाय बॅटिंग करत असताना धावांचा पाऊस पडलाय. अप्रतिम बॅटिंग करतोय अभि भस्कर. ओ हो खरा बॉल. प्रेशर प्रेशर या मॅच मध्ये दबाव. 39 पुढचा बॉल ओ शॉर्ट बॉल टेक ऑफ झाला. वाईट बॉल यस हेरलं पंचांनी आणि दंडित देखील केला. आणि विजय बालाजी सर सांगतात की 1 फॉर दी ओव्हर. अशा धांडीचे बॉल फेकले गेले तर पुढचा बॉल नो देखील असू शकतो. त्यामुळे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. हो परत एकदा उंच 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 आणि लांबी तितकीच गाठली आणि बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 46 धावा. विकास नाना आज शांत आहेत. अभि भस्करची बॅट बोलते आज मैदानच्या आतमध्ये 4 मुंड्या चित केलं. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्याला हरकत नाही अभि भस्कर साठी. ओ हा बॉल देखील ऑफ स्ट्रिक सोडून चालला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अत्रिक मध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 47. चांगला खेळतोय चांगला लढलाय शेवटपर्यंत टिकून राहिला. ही मोठी बाब असते. अशा परिस्थितीमध्ये तुमची बॅटिंग कशा प्रकारची होईल याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. अनेक अडथळे येतील मात्र त्यांना मात देत राहा आणि चांगला खेळ करत राहा हीच अपेक्षा असते टीमला. आणि ते आता मात्र या धावसंख्येने आता मात्र टीमचं देखील मनोबल देखील वाढलं असेल आणि एक चांगली धावसंख्या आतापर्यंत सेट केली आहे. ओ पुढचा बॉल इथं मात्र पॅडवर आदळला गेलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवला. यस दुसरी धाव देखील हेरली. दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. ओ वेगाने वेगाने तिसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतोय आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 या आकड्यावर आणि उत्तर अर्धामध्ये 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा बॅटिंग करत असताना बेंगरेवाडी या टीमला.
चला टॉससाठी या, पा जास्त वेळ घेऊ नका. कालमावाडी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ कालमा देवी स्पोर्ट खिरवडे टीम कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. जो कॅप्टन उपस्थित राहील त्या कॅप्टनला टॉस विन दिलं जाईल, त्यामुळे आपण लगेच त्वरित टॉससाठी या. बॉल पहिला बॉल पडण्याच्या आतमध्ये जो कॅप्टन उपस्थित राहणार नाहीये त्या कॅप्टनला, समोरचा कॅप्टन आला असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. नेक्स्ट मॅच टॉस केलं जातं चेतन भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला खिरवडे आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ कालमावाडी, या दोन ताकदवान संघांमध्ये टॉस केलं जातं. खऱ्या अर्थानं गोमाता चषकाचे यशस्वी आयोजक आमचे अजय पाटील याचं देखील काही क्षणातच आगमन होत असताना पाहायला मिळेल. एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. चला विनोद भगत सर, थोडंसं फास्ट करा, स्पीडअप करा, अन्यथा आपल्याला षटकांमध्ये कपावत करावी लागेल. थोडंसं स्पीडअप करायचं. थोडा खेळ स्लो चालू आहे. येवाना आपल्याला एक गट क्लिअर होतो. आज भरपूर उशीर झालाय. दोन ताकदवान संघांमध्ये टॉस केला जातोय. एका बाजूला कालमावाडी आणि त्यांच्या विरोधात खिरवडी, या दोन टीम मध्ये टॉस केला जातोय. पहिलं षटक फेकण्यासाठी बबलू आलाय ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल लेग स्ट्रिक सोडून चाललाय. वाईट बॉलचा इशारा, ट्रिक मध्ये भर पडेल आणि या सिंगलने श्री गणेशा होत असताना बॉल मध्ये पहिली धाव फलकावर लागली आहे. 51. कालमावाडी विन द टॉस, इलेक्ट्रिक फर्स्ट फील्ड. परत एकदा खराब लाईन, प्रेशर प्रेशर पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. जी आघाडीची जोडी आहे ना, सुशांत ते विशाल, हे खतरनाक खेळाडू आहेत. हे जर खेळपट्टीवर जर शेवटपर्यंत टिकून राहिले तर या धावसंख्या देखील कंप्लीट केल्या जातील, अशी यांच्यामध्ये त्यांच्या खांद्यामध्ये ताकद आहे. आणि कित्येक वेळा त्यांनी देखील कारनामा केलाय, त्यामुळे हे देखील विसरून चालायचं नाही. मात्र दुसऱ्या बाजूला बबलू आहे, बेलदारवाडी एक्सप्रेस मधून ज्याला म्हटलं जातं. कित्येक वर्ष या टीमची सेवा केली या पट्ट्याने. मात्र लाईन भरकटताना पाहायला मिळतो. परत एकदा तिसरा बॉल, पहिला गोलंदाज या स्पर्धेमधला सलग 3 बॉल स्क्वेअर फेकणारा पाहायला मिळतो. चुकी केली जाते, मात्र चुक्या सुधाराव्या लागतील. इथून चांगला बॉल फेकावा लागेल. कालमावाडी विन द टॉस, इलेक्ट्रिक फर्स्ट फील्ड. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये ऋषी देखील पाहायला मिळेल. ओहो, इकडे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. गती काढली गेली या बॉल मधली आणि चांगल्या टप्प्यावर आता गोलंदाजी करतोय बबलू. काही पहिले 3 बॉल खराब फेकले आणि त्यानंतर मग गोलंदाजी करत असताना सूर गवसला. याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलंय, मात्र ते डॉट बॉल पहिला बॉल डॉट आलाय. खऱ्या अर्थानं
परत एकदा शॉर्ट बॉल हा पण जॅक करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि लेग बाईटचा इशारा येतो विनोद भगत सरांचा. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या हळूहळू का होईना पुढे जात असताना पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. सुशांत आणि विशाल ही जोडी, विशालला आता विशाल लक्ष कंप्लीट करायचं असेल तर आकाशाला गवसणी घालणारे मोठमोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. ओ हो 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 यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. यष्टा उद्ध्वस्त केल्यात, काठी काढली गेली आणि महत्वाची विकेट आली. विशालला जावं लागते माघारी, भोपलाही फोडू दिला नाहीये. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. नवीन बॅटर अरविंदला चांगला खेळ करावा लागेल. कॅबिनेट आहे या खेळाडूमध्ये. ओ बॅकफुटला गेले, सुरुवातीला फ्रंट फुटला आले आणि नंतर मग बॉल जसा खाली पडला त्यानंतर पाठीमागे केले. धावा अजूनही येत नाही आहेत. धावांसाठी संघर्ष चालू आहे आणि संघर्षमय क्रिकेट. एका बाजूला पाहायला गेलं तर बेलदारवाडी टीमने पूर्वार्धामध्ये 50 बनवले होते आणि 51चा पाठलाग करत असताना अक्षरशः नाकी 9 करून ठेवलंय बबलूने. ओ शॉर्ट बॉल फिरून गेला, नटराज सायलने बॉलला पाठवला. डन डन. ओ फुटबॉल सायलने फिल्डिंग अगदी रोनाल्डो बॉलच्या खाली आल्यात असंच वाटतंय आणि तिकडे देखील धावा वाचवल्या गेल्या. टीम साठी 2 धावा सेव्ह केल्यात. चांगली फिल्डिंग, चांगला दर्जा फिल्डिंगचा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. एफर्ट 100% कमिटमेंट टीम साठी देत असताना पाहायला मिळतात. हेच मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं आणि इथे देखील चांगला प्रयत्न पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये फाईन लेग लॉंग लेगच्या रिजन मध्ये. ओ फुल टॉस पाठीमागे चाललाय बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. अंपायरचा इशारा येतोय नो बॉलचा आणि या धावांमध्ये भर पडेल. नो +1 अशी धावसंख्या मिळताना पाहायला मिळते. म्हणजेच काय तर बाय 1 गेट 1 फ्री. एखाद्या रिलायन्स मॉल असेल किंवा त्याच्यामध्ये लागलेली ऑफर आपल्याला पाहायला मिळते. इकडे ऑफर लागतात, इकडे धावांची ऑफर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर खराब षटक फेकलं गेलं आतापर्यंत. जे बॉल मारलेत ना, जे बॉल स्क्वेअर फेकलेत त्याच्या धावा आल्यात. बॅटतून ज्या धावा आल्यात त्या फार कमी आल्यात आणि इथून देखील 1 धाव येत असताना पाहायला मिळतोय. बबलूचं षटक थोडस लांबलं आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ पूर्ण झाला आणि फलकावर धावसंख्या बिनबाद 9. चला थोडस स्पीडअप करा, घाई करा. जसा सामना हा संपेल लगेच फिल्डिंग घेतणारा संघ कालमावाडी टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. 1 मिनिट आता वेस्टेड घालवू नका अशी आयोजकांच्या सूचना येतात आणि त्याचं आदरपूर्वक पालन करा. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर अरविंद मस्कर. ओ पहिलाच बॉल टॉप एज लागले आहे. विकेट कीपर बॉलच्या मागे आलेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, नकार दिलाय अरविंदने. 1च धाव मिळेल, 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. मान्यवरांचं देखील आगमन आज बऱ्याच क्रिकेट रसिक या मैदानाकडे येत असतं पाहायला मिळतील. त्याचबरोबर लेजेंडरी खेळाडू आपण पाहतोय सचिन दादा यांचं देखील आगमन होत असतं पाहायला मिळतोय. कित्येक वर्ष टीमची सेवा केली. ओ चांगला बॉल आहे, चांगला फटका देखील पाहायला मिळतो. पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय, चाटत पुसट गोळांट टाकेत सीमा पलीकडे 4 चौकार. याच फटक्यांची गरज आहे आणि करावं लागेल, लढावं लागेल. अरविंद मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, धावा कराव्या लागतील.
एखादं मोठं षटक या स्पर्धेमध्ये शिरकाव होऊ शकतं. इथून जर या षटकामध्ये कमीत कमी 20-25 धावा आल्या तर इथून बेंगडेवाडी टीम शिरकाव करू शकतो. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बागफुटला गेले. चांगला बॉल लावले. अपील पाहायला मिळतोय अरविंद मस्करच्या माध्यमातून. मात्र पंचांनी अपील फेटाळले. नकार दिलाय. स्पष्टपणे नकार दिलाय. डॉट बॉलचे होते सांगता. चांगला बॉल, चांगला क्रिकेट, चांगली क्वालिटी पाहायला मिळतोय वारणा मोरणामध्ये. आणि आपण सातत्याने पाहत आलोय कित्येक वर्ष. ओ परत एकदा पाठीमागे फटका. लाचोबा क्लासिकल फाईन लेग क्लिअर करत असताना येतो 6 धावांसाठी. अनिरुद्ध स्टँड कडे बॉल चाललाय. 6 षटकार. 20 धावा फलकावर लागल्यात. 31 धावांची आवश्यकता आहे. सामना खुला करत चाललेत. खऱ्या अर्थाने या 2 बॉलवर जर 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतोय. बॉलिंग स्ट्रेंथ थोडीशी आता चांगली करावी लागेल अरविंदला. मात्र दुसऱ्या बाजूने देखील मोठे फटके येत असताना पाहायला मिळतात. चर्चा या देखील गोष्टीची होईल. कमालीचं आयोजन आपण पाहतोय. पाटा विकेट आणि त्याचबरोबर मैदान देखील आज 360 आहे. हो इकडे देखील बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा येतो वाईड बॉलचा. तीस धावांची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये 30 करायचे आहेत. सामना थोडासा सोपा होत चाललाय. शॉर्ट बॉल उंच गेलाय. बबलू आले बॅटच्या बॉलच्या खाली आणि बबलूने टिपला असेल आणि अरविंदचा सेलिब्रेशन सुरुवात झाली. कमालीची बाज आपण पाहतोय. चर्चा चालू आहे. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा परंपरेची आहे आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि सतीश दादांचं देखील आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगला क्रिकेट आपण पाहतोय. आजच्या दिवसभरामध्ये तब्बल 16 संघांचा समावेश आहे. वारणा माईच्या तीरावर हे बसलेलं संपूर्ण गाव आपण पाहतोय. आणि क्रिकेटचा आज खऱ्या अर्थानं कुंभमेळाच लागलाय या कामोठे नगरीमध्ये. यात मात्र शंकाच नाहीये. हा बॉल खूप महत्वाचा असेल. इथून मोठा फटका या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतोय. ओ पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील काय घडलंय. मोये कॅचिटचा कॉल होता मात्र कॅच देखील सुटला गेला आणि त्यानंतर डॉट बॉलने होते सुरुवात. षटक क्रमांक 2चा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या 21. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये आता 30 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. कलमावाडी टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. जसा सामना संपेल आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच शिरकाव करायचा आहे. नवीन गोलंदाज विघ्नेश षटक क्रमांक 3 साठी प्राचारण करण्यात आलाय. शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये करायचे आहेत 30 धावा. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नकार दिलाय. इथे रन मिळणार नाहीये. आता 5 मध्ये 5 मारायचे आहेत. कारनामा करावा लागेल. या मैदानावर कित्येक वेळा कारनामा होत असताना पाहायला मिळालाय. 6 मध्ये 25 देखील इकडे बनताना पाहिल्यात. त्यामुळे करावं लागेल, लढावं लागेल. 6 मध्ये 30 देखील या मैदानावर झालेले आहेत. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना कित्येक वेळा रेकॉर्ड बनलेत, रेकॉर्ड मोडले देखील जातात. त्यामुळे आज रेकॉर्ड बनवावं लागेल बॅटिंग करत असताना. हा बॉल देखील पडल्यानंतर उचली घेणारा वाईड बॉलचा इशारा येतोय. 29 ची गरज आहे अजूनही. 5 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. समीकरण हळूहळू बदलत चाललंय. आघाडीला आलेला खेळाडू अजूनही खेळपट्टी उभा आहे. सुशांत कडून अपेक्षा आहेत टीमला. मोठा फटका आलाय जरूर. व्हॉट अ स्ट्रोक.
फॅब्युलस फंटास्टिक आणि बॉल पाठवला 6 धावांसाठी बेधडक पटकाला कडक 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 सिक्सर. कमालीचा खेळ बहरताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ बहरताना पाहायला मिळतोय. ओ लेग स्ट्रिक सोडून चाललाय बॉल आणि आता मात्र अंतर देखील कमी होत चाललंय. चार मध्ये 22 करायच्या. हो 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 फटका चांगला आहे मात्र अबी आहेत तिकडे त्यामुळे धाव मिळणार नाहीये. आता या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर औपचारिकता शिल्लक आहे. इथून बेलदारवाडी संघ विजयाच्या समीप जाऊन पोहोचत चाललाय. त्यामध्ये क्रिकेटमध्ये भागी तर केली जात नाही. काही घडू शकतो काही बिघडू शकतो. एखादा खराब बॉल आला तर या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो परत एकदा बेंगडेवाडी या टीमचं. मात्र इथून तसं घडताना दिसत नाहीये आणि इथून शिरकाव आता करत असताना पाहायला मिळतो. बेलदारवाडी संघ बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती आणि आज मात्र सलग दुसरा विजयाच्या समीप जात असताना पाहायला मिळतोय. कित्येक दिवस प्रयत्न चालू होते. अरविंद म्हसकर, अभि म्हसकर, त्यानंतर विकास नाना यांचे प्रयत्न आणि आज मात्र विजयाच्या व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट प्लस 1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. 31 आता करायच्यात 20 धावा. 2 बॉल 20 म्हणजेच काय तर ISPL फॉर्मॅट नसल्यामुळे इथे 10 धावा मिळू शकत नाहीये. ISPL मध्ये 9 धावा होत्या, ISPL मध्ये 8 धावा होत्या, 7 धावा देखील बघताना पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे बेनिफिट नाही मिळणार आणि या मॅच मध्ये सहजरित्या या सलगचा दुसरा विजय संपादन करत असताना बेलदारवाडी संघ जाऊन पोहोचलाय. कमालीचा खेळ आज दिवसभरामध्ये दाखवलं या दोन बंधूंनी. एका बाजूला पहिल्या मॅच मध्ये अरविंद म्हसकरला पाहिला होता, दुसऱ्या मॅच मध्ये अभि म्हसकर ज्याने 14 बॉल मध्ये 40 धावांची नाबाद इनिंग साकारली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बघायला मिळाला या